हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत कर्क राशीसाठी म्हणजे कॅन्सर राशीसाठी ऑगस्ट 2025 हा महिना कसा असणार आहे. त्याआधी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. शिवाय खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही पर्सनल रिडिंगसाठी किंवा कोर्ससाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत की ऑगस्ट 2025 मध्ये तुमच्यासोबत कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत, शिवाय एंजल्सचा तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे, शिवाय एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जर वाट बघत होतात खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून, खूप वर्षांपासून, तर ती गोष्ट कधी घडणार आहे. आणि एक आपला आवडता प्रश्न येस नो टाईपचा, ज्या गोष्टीसाठी तुमच्या मनात प्रश्न पडले आहेत, आपण त्याचं उत्तर एंजल्सकडनं घेऊया. सुरुवात करूया. कॅन्सर म्हणजे कर्क राशीसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या घटना घडणार आहेत. आपण 3 कार्ड्स काढणार आहोत आणि हे कार्ड्स ओहो, अरे वा वा, किती सुंदर कार्ड्स आलेले आहेत. कॅन्सर राशीच्या लोकांसाठी द सनचं कार्ड आलेलं आहे. ते सांगतं की सगळे अडथळे जे आहेत ना, आत्तापर्यंत तुमच्या मार्गामध्ये येत होते काही गोष्टींमध्ये अचीव करताना, ते अडथळे या महिन्यामध्ये पार पडणार आहेत आणि तुम्हाला सक्सेस खूप जास्त मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन पण चांगलं राहील. जे लोक बेबीजसाठी ट्राय करत होते ना, त्यांच्यासाठी हा महिना खूप छान असणार आहे. या महिन्यात नक्कीच एखादी गुड न्यूज येऊ शकते. नेक्स्ट आहे आपलं 9 ऑफ कप्स, जे सांगतं की विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. शिवाय मटेरियलिस्टिक विशेष असतात ना, म्हणजे एखाद्याचं स्वप्न असतं, एखादी गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं, एखादी मोठी वस्तू घ्यायची, गॅजेट घ्यायचंय, तर त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर जो आनंद असतो की नाही, तो आनंद तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि तिसरं पुन्हा एस ऑफ कप्स, विच इज अगेन विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. तो ह्या महिन्यामध्ये ना तुमची इमोशन्स भरभरून वाहतील, आनंदाने वाहतील. आनंदाश्रू डोळ्यात येण्याची पण फार शक्यता आहे, कारण काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार. 3ही कार्ड उत्तम आलेले आहेत. आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू. आपण बघूया एंजल्सचं काय मत आहे. या आठवड्यामध्ये सगळं तर मिळतंय, छान आहे, स्वतःवरती संयम पण हवा. तर बघूया की एंजल्स तुम्हाला काय सांगतात. या आठवड्यामध्ये तुम्ही पेशन्सनी काय केलं पाहिजे. ठीक आहे, आपण बघूया एंजल्स तुमच्या ठिकाणी. आपण पुन्हा 3 कार्ड काढणार आहोत. चलो, आपण बघूया काय सांगताय. हो, पीसफुल रिझोल्युशन. जर काही लोकांसोबत तुमचे तात्विक वाद असतील, तर ते ना खूप शांततेने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कुठल्याही अरेला कार्य करू नका किंवा खूप जास्त एक्सप्लेन देत बसू नका. 2+2 5 म्हटलं की हो म्हणा, पण पीसफुल रिझोल्युशन करा. नाती टिकण्यासाठी ते खूप जास्त गरजेचं आहे. ॲट द सेम टाइम कम्युनिकेट क्लिअरली. तुमच्या मनात काय इच्छा आहे, तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं कोणत्या गोष्टी मनाला लागल्या होत्या हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. नाही कळलं तर तुमच्या भावना कशा पोहोचणार आणि मग चर्चा नाही झाली तर त्यातून निर्णय कसे निघणार. सो कम्युनिकेट क्लिअरली, पण त्याचसोबत पीसफुल रिझोल्युशन सुद्धा महत्त्वाचं आहे. कम्युनिकेट क्लिअरली करता करता म्हणजे तुमचे मुद्दे मांडता मांडता तुमची भाषा अरेरावीची होता कामा नये, भांडणाकडे सूर जाता कामा नये, याची पूर्ण काळजी तुम्ही घ्या. त्याचबरोबर तिसरं एंजल्सचं ॲडवाईस असं आहे, गेट मोर इन्फॉर्मेशन. काही गोष्टींवरती ना कदाचित तुम्हालाच माहिती कमी असेल, तर एंजल्सचं असं म्हणणं आहे की कुठलीही शहानिशा करायच्या आधी, एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचायच्या आधी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल नितांत माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघूया ह्याच्या पुढे की तुमच्यासाठी तुम्ही ज्या गोष्टीची, मी मगाशी म्हटलं होतं आपण 2 सेशन्स एक्स्ट्रा करणार आहोत, की तुम्हाला एखाद्या गोष्टीची जी तुम्ही वाट बघताय मनापासनं, काही दिवसांपासनं, महिन्यांपासनं, वर्षांपासनं, ती गोष्ट कधी घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये याच्यासाठी आपण बघूया. कर्क राशीच्या लोकांसाठी काय म्हणते, कधी होणार गोष्टी. अ इयर फ्रॉम नाऊ, आज 4 ऑगस्ट 2025 पासून पुढे 1 वर्षाच्या आत तुमच्या मनात जी गोष्ट होती ती घडेल. मग ती गोष्ट काही असू शकेल. तुमचं लग्न, तुम्ही कोणाला प्रपोज केलंय, त्याचा होकार यायचा आहे, तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन हवे आहे, तुम्हाला जॉब स्विच करायचा असेल, तुम्हाला घर घ्यायचं, काही मटेरियलिस्टिक असेल किंवा इमोशनल नीड असेल, पण ती या येणाऱ्या वर्षामध्ये फुलफिल होईल असे हे कार्ड सांगतात. आणि आता आपला नेक्स्ट सेशन जो तुमच्या आवडीचा आहे, सांगा बरं काय. येस नो,
म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला क्लॅरिटी नाही आहे, तो प्रश्न मनामध्ये डोळे बंद करा 2 मिनिटं आणि मनामध्ये तो प्रश्न करा कार्ड्ससाठी. एंजल्सना विचारा, की या महिन्यामध्ये जे काही माझ्या मनामध्ये आहे त्या रिलेटेड मला तुमचा काय संदेश आहे? ती गोष्ट करू की नको? होईल की नाही? व्हॉटएव्हर जे प्रश्न आहे तो विचारा आणि आपण उत्तर काढूया. एंजल्स सांगतात येस. व्हेरी नाईस. तर तुम्ही जे मनामध्ये ठरवलंय ते होण्याचं पूर्ण चान्सेस एप्रिल 2025 मध्ये आहेत. सो बेस्ट ऑफ लक आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर दिस. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये 1176 लिहा आणि आज आलेले सगळे पॉझिटिव्ह कार्डची एनर्जी ग्रॅब करा. थँक यू सो मच.